नमस्कार. आज मी इथे व्हेज जेवण बनवत आहे. त्यासाठी मी शेगलाची फुलं घेतलेली आहेत. अशा प्रकारे फुलं काढून घेतलेली आहेत आणि मिठाच्या पाण्यात भिजत घातलेली आहेत. शेगलाची कोवळी पानं थोडीशी होती, ती पण घेतलेली आहे आणि धुवून घेतली आहेत. इथे तुरीची डाळ घेतलेली आहे. त्यात हिरवी मिरची, टोमॅटो आणि मीठ घालून शेगलाची पानं घालते. कुकरला शिजवून घेते. कढईत तेल घेतलेले आहे. त्यात लसूण, सुकी मिरची, राई, जिरं आणि हिंग घालते फोडणीला. फोडणी परतून घेते. बारीक चिरलेला कांदा आणि कढीपत्ता घालते आणि कांदा नरम होईपर्यंत परतून घेते. थोडीशी हळद घालते आणि मिक्स करून घेते. इथे कुकरमध्ये शिजवून घेतलेली तुरीची डाळ घालते. मिक्स करून घेते आणि रवीने घोटून घेते. चवीप्रमाणे मीठ घालते. इथे चिंचेचा कोळ घेतलेला आहे 2 चमचे. वरून कोथिंबीर घालते आणि मिक्स करून घेते. तुरीची डाळ तयार आहे. इथे राई घेतलेली आहे मी, एक छोटा वाटी. ते भाजून घेते, सुकेच भाजून घेते. एक छोटा चमचा मेथीचे दाणे घेतलेले आहेत, ते पण भाजून घेते. रंग बदलून नाही द्यायचा आहे, भाजूनच घेतलेले आहेत. आता त्याची मिक्सरमध्ये पावडर करून घेतली आहे. इथे अर्धा कप तेल गरम करून ठेवलेलं आहे बाजूला. कैरी घेतलेली आहे बारीक कापून. त्यात हिंग, लाल मिरची पावडर आणि काश्मीरी लाल मिरची पावडर घालते आणि राईची पावडर घालते. मिक्सरमध्ये वाटून घेतलेली आणि मिक्स करून घेते. गरम करून थंड केलेलं तेल घालते आणि मिक्स करून घेते. लोणचं तयार आहे. इथे शेगलाची फुलं घेतलेली, स्वच्छ धुवून पाणी निथळलेलं आहे, ती बारीक चिरून घेते. अशा प्रकारे त्यातली थोडीशी बाजूला काढून ठेवते. कढईत तेल घेतलेले आहे. त्यात एक कांदा बारीक चिरलेला, हिरवी मिरची आणि कढीपत्ता घालून परतून घेते. एक छोटा बटाटा कापून घेतलेला आहे, तो घालते आणि हळद घालून सगळं मिक्स करून घेते आणि तेलावर परतून घेते. ते फुलं घेतलेले आहेत बारीक चिरून ठेवलेली, ती घालते आणि ती पण तेलावर परतून घेते. थोडंसं पाणी घालते आणि झाकण लावून शिजायला ठेवते. 2 मिनिटांनी झाकण काढलेलं आहे. बटाटे शिजलेली आहेत. ओलं खोबरं घालते आणि मिक्स करून घेते. चवीप्रमाणे मीठ घालते आणि मिक्स करून घेते आणि झाकण लावून वाफ काढून घेते. झाकण काढलेलं आहे. वरून कोथिंबीर घालते. शेगलाच्या फुलांची भाजी तयार आहे. इथे खोबरं घेतलेलं आहे. त्यात धणे, हळद आणि 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. इथे मूग भिजत घालून मोड काढून त्याचे साल काढून घेतलेले आहेत, ते कढईत गरम पाण्यात घालते. लवंग, दालचिनी आणि काळी मिरी घालते आणि हिरव्या मिरच्या घालून मूग शिजायला ठेवते. इथे मी मुगाची गाठी बनवत आहे. मुगागाठी बनवण्याचे बरेच प्रकार आहेत, त्यातला एक प्रकार मी आज बनवत आहे. मूग शिजलेले आहेत थोडेसे. पुन्हा झाकण लावून ठेवते. आता शिजलेले आहेत मूग. त्यात खोबऱ्याची पेस्ट घालते आणि मिक्स करून घेते आणि झाकण लावून शिजायला ठेवते. चवीप्रमाणे मीठ घालते. 5 मिनिटांनी झाकण काढलेलं आहे. इथे गूळ घालते आणि मिक्स करून घेते. मुगागाठी तयार आहे. आता मी वरून फोडणी लावते. तेल घेतलेलं आहे. त्यात राई, हिंग, कढीपत्ता घालते फोडणीला आणि मुगागाठीला वरून फोडणी घालते आणि झाकण लावून घेते. 3-4 मिनिटांनी झाकण काढलेलं आहे. मुगागाठी तयार आहे. शेगलाची फुलं घेतलेली आहेत. त्यात हिरवी मिरची, कांदा, आलं लसूण बारीक चिरलेलं, कोथिंबीर, हिंग, हळद, तांदळाचं पीठ 2 चमचे,
बेसन 2 चमचे, ओवा घालते चुरून, तीळ घालते सफेद, चवीप्रमाणे मीठ घालते, थोडंसं तेल घालते आणि सगळं मिक्स करून घेते. हाताने चुरून मिक्स करते. अजून पाणी नाही घातले, पाणी लागलंच तर घालेन. थोडंसं पाणी लागेल. आता मिक्स करून घेते. भजीचं पीठ तयार आहे. कढईत तेल घेतलेलं आहे. त्या शेंगल्याच्या फुलांची भजी बनवते. आता एका बाजूने फ्राय करून झालेली आहे. आता दुसऱ्या बाजूने फ्राय करून घेते. भजी तळून झालेली आहे. भजी दोन्ही बाजूने छान कुरकुरीत तळून झालेली आहे. आता मी काढून घेते. आणि सर्व करते. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.